नमस्कार. दिनांक 12 मार्च 2024 रोजी खामगाव येथील श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेतर्फे रामकृष्ण परमहंस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सकाळपासूनच होम, हवन, भजन, संकीर्तन असे कार्यक्रम घेण्यात आले. आपण ही त्याची काही दृश्य बघू शकता. सकाळी 6 वाजताचा हा विधी सुरू आहे. होम होताना आपल्याला दिसतो आहे आणि हे सर्व भक्तगण यांनी श्री रामकृष्ण विवेकानंद आणि माँ शारदा यांच्या प्रतिमांचे पूजन केले. होम आणि आदी पूजाविधी संपन्न झाले आणि मग त्यानंतर सायंकाळी सुद्धा भजन संकीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याची पण दृश्य आपण पुढे बघणार आहोत. ही सकाळची दृश्य आहेत. तदनंतर मग आरती करण्यात आली. ही आपण आरती होतानाची काही दृश्य आता बघत आहोत. तर असे हे सर्व कार्यक्रम सकाळी संपन्न झाले. आणि ही जी दृश्ये आपण आता बघत आहोत ही आहे भजन संकीर्तनाची दृश्ये. यामध्ये एक रामकृष्ण मिशनचं जे भजनांजली एक त्यांची पुस्तिका आहे त्यामधले भजनांचं गायन केलं जाते आणि आरतीसुद्धा असते. तर असे हे कार्यक्रम आता आपल्या खामगावला रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेतर्फे घेणे सुरू झालेले आहे आणि अनेक खामगावातले साधक भक्त याला आता जोडल्या जात आहे. धन्यवाद. आणि आता संध्याकाळच्या भजन संकीर्तन आणि महाप्रसाराची दृश्य आपण बघणार आहोत. सायं समयी श्री रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद नगर येथे भजन संकीर्तनाचा कार्यक्रम आणि महाप्रसाद होतानाची दृश्य आपण बघत आहोत. बघा किती विहंगम दृश्य आहे. तर एकीकडे सूर्यास्तात जात आहे आणि इकडे भजनाचा कार्यक्रम सुरू होत आहे. मातृशक्तीने रेखाटलेली सुंदर रांगोळी. रस्त्याच्या कडेला जी पांढरी पट्टी आहे त्या पांढऱ्या पट्टीला लागून अत्यंत सुंदर अशी ही रांगोळी इथे काढण्यात आली. आणि हे प्रतिमा हार प्रतिमांना घातला जात आहे. आणि आता अशा पद्धतीने हे व्यासपीठ सुशोभित झालेले आहे. आता भजन सुरू होईल तिथे. या ठिकाणी स्वामी विवेकानंद रामकृष्ण साहित्याच्या प्रचार प्रसारार्थ पुस्तकांचा स्टॉलसुद्धा लावण्यात आलेला होता. ताई ठाकूरांनी असं म्हटलेलं आहे की
यू लव्ह एव्हरीबडी, गॉड ड्वेल्स इन एव्हरीबडी, नो बडी इज स्ट्रेंजर, असं त्यांचं वाक्य आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा स्वामी विवेकानंदांना देव कोणी पाहिला आहे का असा व्यक्तीचा शोध घ्यायचा होता, तेव्हा त्यांना रामकृष्ण परमहंस यांनी गॅरंटेड सांगितलं की जसं मी देवाला पाहिला आहे तसा तुला देव दाखवून देईल. हे सांगणारे त्यांना भेटले. आणि स्वामी विवेकानंदांना असा एक दृष्टांत एकदा दिसला की ठाकूरजी त्यांना समुद्रावरून इशारा करत आहे, आणि तो दृष्टांत जाणून घेऊन स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले. आणि पुढचं सर्वांना तुम्हाला माहीतच आहे, मी काही तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आणि अजून एकच गोष्ट सांगतो आणि मग आपल्याला चांदे मॅडम मार्गदर्शन करतील. तर इथे आता सीमाताईंनी जी इच्छा प्रकट केली की इथे मंदिर होणार आहे असं त्या म्हणाल्या, तर मंदिर तर हे सर्वांचं असते. आज जरी आपण हा कार्यक्रम इथे स्वामी विवेकानंद नगरमध्ये घेत असलो तरी इथे उपस्थित लोक जे आहे ते खामगावातले आहे, आदर्श नगरामधले आहे. परंतु हे मंदिर आदर्श नगर, खामगावातले सर्वच आणि स्वामी विवेकानंद नगर यातले सर्वांचंच राहील. त्यामुळे हे मंदिर आपलंच राहणार आहे. तर आपल्यामध्ये आता स्वातीताई चांदे मॅडम आहेत, ज्या खामगावच्या सूरजदेवी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. डॉक्टर स्वातीताई चांदे यांचे पती आपले सर्वश्रुत आहे, सर्वांना खामगावमध्ये परिचित आहे. आणि गरिबांसाठी मदत करणारे वैद्यकीय पेशामध्ये असलेले नामांकित डॉक्टर अभय चांदे यांच्या त्या पत्नी आहेत. विवेकानंद भावधारेशी सुद्धा त्या संबंधित आहेत. त्यांचं कुटुंब सुद्धा या यशाशी संबंधित आहे. तर त्यासुद्धा आपल्याशी एक थोड्या वेळाचं हितगुज करू इच्छितात. मी त्यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. भाग्य लाभले ते संत गाडगे बाबा. आज आपण ज्यांच्या जयंतीनिमित्त इथे एकत्रित झालो आहोत ते आपले सर्वांचे रामकृष्ण परमहंस, त्यांची सहधर्मचारिणी मा शारदा देवी स्वामीजी यांना विनम्र प्रणाम. आपण सगळ्या श्रोतृवर्गाला भक्तांना प्रणाम. आजचा दिवस फार मोठा मंगलमय आहे, कारण आपण इथे गेल्या नेमाने काकांकडे आपण भक्ती करत होतो, संकीर्तन करत होतो दर रविवारी. कधी वाटलं पण नव्हतं असं की असं एखादं मंदिर आपल्या इथे खामगावमध्ये उभारेल. पण आदरणीय मुळे सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या प्रयत्नाने आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे रामकृष्णांच्या आशीर्वादाने आज एक प्रस्थापित जागा आपल्याला इथे मिळते आहे. इथे मंदिर उभारेल हे तर शंका नाही. आणि खूप सुंदर संकीर्तन जसं आज झालं तसं इथे होत राहील ही माझी देवता सांगते आहे. असो, मला मुळे सरांनी थोडंसं 1-10 मिनटं बोलायला सांगितलं होतं रामकृष्णांविषयी, तो थोडासा प्रयत्न करते. 1836 साली बंगालमध्ये वसंत ऋतू नुकता संपला होता. झाडांना पालवी आलेली होती, कोवळी पालवी आलेली होती. आणि अशा सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये रामकृष्णांचा जन्म झाला. अत्यंत पवित्र अशा दाम्पत्याच्या ओटीमध्ये हे असं रामकृष्णचा जन्म झाला. त्यांचे पिता अतिशय भक्तिवान होते. ते 1 वर्षापूर्वी गयेला गेले होते आणि गयेला तिथे विष्णू मंदिरामध्ये गदाधर जे भगवंत होते त्यांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि सांगितलं की मी तुझ्या घरामध्ये जन्म घेणार आहे. आणि तसंच त्यांची जी पत्नी होती चंद्रमणी, तिलासुद्धा शिवाच्या मंदिरामध्ये ती गेली असताना शिवाच्या पिंडीमधून एक ज्योत निघाली आणि तिच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली आणि काही वेळातच त्या बेशुद्ध झाल्या. अशा एक अलौकिक असं एक बालक त्यांच्या घरी जन्माला आलं. निर्धनता होती पण अतिशय भक्तिवान असं ते दाम्पत्य होतं. त्या दोघंही जण दिन भक्ती तर करतच होते. त्यांची कुलदेवी शीतला माता होती, शिवजी होते, घरामध्ये रामलल्ला होते. हे तर ते भक्ती करतच होते. पण कोणी दुःखी दिसलं तर त्यांची मदत करणं, स्वतःच्या घरामध्ये पुरेसे तांदूळ नसले तरीसुद्धा आल्या गेल्यांना मुठभर तांदूळ देणं, पसाभर तांदूळ देणं, असं ते पवित्र असं ते कुटुंब होतं. आणि त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. त्यांचं बालपण देखील अलौकिक होतं. विशेष त्यांना अभ्यासामध्ये गती नव्हती, पण
थोड्याच वेळामध्ये काही चांगलं त्यांना दिसलं, भक्ती दिसली त्यांना कुठे, की त्यांना समाधी लागत असे. तिथे लाहा महाराजांची धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेमध्ये काही साधू संत निवासाला यायचे. तर त्यांना शाळेपेक्षा, शिक्षणापेक्षा तो साधू संघ खूप आवडायचा. त्यांच्यामध्ये ते रममाण व्हायचे. आणखीन अभिनयामध्ये त्यांना खूप छान गती होती. आणि विशेषतः पौराणिक कथा, पौराणिक पात्र हे ते इतके उत्तम रंगवत की ते रंगवता रंगवता ते समाधीमध्ये चालले जात. तर असंच एक शिवाचं त्यांना पात्र दिलं होतं एका छोट्या नाटकामध्ये. तर ते रात्रभर भावसमाधीमध्ये होते. तर असं लहानपण सुद्धा त्यांचं भक्तिमय असं होतं. आणि ह्याच लहान महाराजांच्या धर्मशाळेमध्ये थोडं बहुत जे काही लिहाय वाचायला शिकले ते तिथे शिकले. त्यांची अभ्यासामधली अरुची बघता त्यांचे मोठे बंधू यांनी, ते दक्षिणेश्वरी होते, त्यांनी त्यांना तिथे दक्षिणेश्वरी नेलं. तिथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रासमणी देवींनी तिथे, राणींनी तिथे एक काली मातेचं मंदिर दक्षिणेश्वरी बांधलं होतं. आणि तिथे त्यांचे ज्येष्ठ बंधू रामकुमार तिथे पुजारी म्हणून होते. काही दिवसांनी त्यांनी रामकृष्णांना तिथे पुजारी म्हणून तिथे नियुक्त केलं. एक गोष्ट सांगायची राहिली की गदाधराच्या आशीर्वादाने ते झालेले होते, म्हणून त्यांचं नाव गदाधर असं पडलं होतं. नंतर त्यांना रामकृष्ण हे मिळालं, नाव मिळालं. पण असे हे गदाधर दक्षिणेश्वरी आले आणि ते काली मंदिरामध्ये पूजा करू लागले. पण एवढ्या त्याही वयामध्ये त्यांना वाटलं की देवीच्या अंगावरच्या दागिन्यांना मी हात नाही लावणार. म्हणून त्यांनी सांगून दिलं की मी पूजा करीन, अर्चा करीन, पण मी दागिन्यांना मी हात लावणार नाही. तेव्हा रासमणींचे जे जावाई होते मथुर बाबू, त्यांचा जो भाचा होता त्याला हृदय त्यांच्या शेवटपर्यंत त्यांच्याजवळ होता. तर तो त्या दागिन्यांची हे करत असे. त्या मंदिरामध्ये ते जेव्हा पुजारी म्हणून लागले आणि तिथून त्यांचं भक्ती उत्पत्ती ज्याला अशी म्हणतात ती खूप व्हायला लागली. तासनतास ते देवीच्या समोर बसायचे, रडायचे, आम्हाला करत असत, भक्ती करत असत. तशी त्यांनी भक्ती सुरू केली, दास्य भक्ती इतकी केली की सीतामाईंचं त्यांना दर्शन झालं आणि तेव्हा ते शांत झाले. तर असा त्यांचा दक्षिणेश्वरी प्रवास सुरू होता. भगवंताची त्यांना भयंकर ओढ लागली होती. मा कालीशी ते तासनतास बोलत बसायचे की तुम्हाला दर्शन दे, तू माझ्याशी बोल, असं ते म्हणायचे. त्याच दक्षिणेश्वरी त्यांना ब्राह्मणी म्हणून एक होती संतीण, ती दक्षिणेश्वरी आली आणि त्यांना तिथे गुरु मिळाल्यासारखं त्यांना झालं. तिने काही त्यांना तंत्र विद्या, काही साधना अशा तिने शिकवल्या. आणि त्याच्यानंतर तोताराम सुद्धा एक पंजाब देशातून आले होते, ते सुद्धा त्यांना गुरु म्हणून मिळाले. आणि सगळ्यात आधी त्यांनी ते तंत्र साधना थोडीशी जी होती, त्याच्यानंतर त्यांनी तोताराम यांनी अद्वैत साधना त्यांना सांगितली की फरक नाही आहे भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये, फरक नाही आहे, द्वैत नाही आहे, आपण तो आणि आपण एकच आहोत. तर ते तोताराम महाराज जे आहेत ते 3 दिवसाच्या वर कुठे एका ठिकाणी राहत नसत, पण ह्यांचे अलौकिक गुण बघून ते तिथे 11 महिने राहिले. आणि गुरु ह्या नात्याने त्यांनी त्यांना पुष्कळ साधना करायला तिथे शिकवली. असं त्यांचं जीवन जात असताना त्यांचं लग्न झालेलं होतं शारदा देवींशी. त्या 5 वर्षाच्याच होत्या आणि त्यांच्या अंगावरचे दागिने काढायचे होते, काही प्रवास करायचा होता आणि ते कोण काढेल. तर रामकृष्णांनी त्यांच्या अंगावरचे दागिने काढले होते. तर शारदा मातेच्या घरच्यांना ते आवडलं नव्हतं, म्हणून त्या त्यांच्या घरीच होत्या तिकडे जयराम वाटीला. आणि नंतर मग त्या मोठ्या झाल्यानंतर तोपर्यंत खूप वेगवेगळ्या अफवा उडत होत्या की रामकृष्ण वेडे झाले आहेत, त्यांना वेड लागलेलं आहे. पण त्या ज्या मोठ्या झाल्या, 18 वर्षाच्या झाल्या आणि मग त्याच्यानंतर त्या दक्षिणेश्वरी आल्या, तेव्हा रामकृष्णांनी त्यांचं अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत केलं आणि त्यांना तिथे ठेवून घेतलं. आणि नंतर त्यांची तिथीनुसार त्यांची तिथे षोडशी पूजा केली, फलहारिणी त्यांची पूजा केली. म्हणजे बघा ते किती स्त्री जातीला मान देत होते, सन्मान देत होते.
असंच सुरू असताना दिवस ते उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी विहार केला. खूप उत्तर प्रदेशमध्ये ते तीर्थक्षेत्री गेले. वाराणसीमध्ये तर त्यांना असं दिसत होतं की पूर्ण वाराणसी ही स्वर्णमय आहे. आणि जेव्हा रोज ते काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जायचे तेव्हा तर जाता जाता ते भाव समाधीमध्येच जायचे. तिथे त्यांना अन्नपूर्णेचं दर्शन झालं. असं त्यांचं अलौकिक असं सुरू होतं. वृंदावनला संध्याकाळी गोधुली वेळा होती. संध्याकाळी गाई म्हशी आपल्या गोठ्याकडे यायला लागल्या की ते बघून सुद्धा त्यांना भाव विभोर ते होऊन जायचे. म्हणजे भाव समाधी अशी जी होती ही त्यांची सुरू होती. आणि नंतर मग त्यांना ब्रह्मसमाजाशी त्यांचा संबंध आला त्याच्यानंतर. आणि ब्रह्मसमाजाची संबंध आल्यानंतर त्यातले काही लोक ह्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि ते दक्षिणेश्वरी येऊ लागले. केशवचंद्र सेन हे पण त्यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांच्यामुळे दक्षिणेश्वरी बरेच भक्तगण येऊ लागले आणि अशी त्यांची महिमा पसरायला लागली कलकत्त्यामध्ये आणि बरेच लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. असेच दिवस निघत होते आणि शेवटी त्यांचा थोडासा अंतकाळच्याच कडे आता आपण जाऊ, फार वेळ नाही, आपण बऱ्याच वेळचे बसला आहोत तिथे. तर असं त्यांचं शेवटची स्थिती त्यांची सुरू झाली की त्यांना घशाचा, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांना कॅन्सर झाला शेवटी घशाचा. आणि मग त्यांना एका दुसरीकडे ठेवलं गेलं होतं. काशीपूर उद्यानामध्ये ते होते. तिथे एका दिवशी त्यांनी 1 जानेवारीला जिथे भक्त होते तिथे सगळेजण, तर त्यांना चैतन्य प्राप्त हो, तुम्हाला सगळ्यांना जागृत हो, असा त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. आणि तो कल्पतरू दिवस म्हणून रामकृष्ण म्हणजे परमहंसांच्या परिवारामध्ये तो समजला जातो. त्यानंतर बरेच शिष्य त्यांच्या आजूबाजूला येऊ लागले. पण त्यांना असं वाटत होतं की सगळे भक्त माझ्या आजूबाजूला येतात, पण कोणीतरी प्रापंचिक इच्छा ठेवूनच असं येतं, काहीतरी प्रपंचाच्या समस्या घेऊनच येतं. तर मला असे शिष्य पाहिजे की जे मला काही मागत नाहीत. अशी भगवंताकडे त्यांनी प्रार्थना केली आणि खरंच असे राखाल त्यांचा पहिला भक्त होता. त्याच्यानंतर नंतर स्वामी विवेकानंद होते. असे भक्त त्यांना मिळत गेले आणि आपल्याला सगळ्यांना ज्यांनी वाचलंय माहिती असतील की त्यांना 16 असे अंतरंग शिष्य मिळाले. एके दिवशी त्यांचा जसा अंतकाळ जवळ येत होता, त्यांनी आपली जी शक्ती होती, सगळी आध्यात्मिक शक्ती, त्यांनी स्वामी विवेकानंदांना ओळखलं होतं, त्यांची योग्यता ओळखली होती आणि त्यांच्यामध्ये ती आविर्भूत केली सगळी शक्ती. आणि त्यांना सांगितलं की हे जे युवा वर्ग आहे, हा जो तरुण वर्ग आहेत, हे जे शिष्य आहेत, ह्यांना सांभाळायची जबाबदारी मी तुझ्यावर देतो. आणि असं करून त्या संघाची स्थापना तिथपासून सुरू झाली. त्यानंतर आपल्याला असं ठाकूरांनी भगवे वस्त्र त्या शिष्यांना दिले आणि एक मुहूर्तमेढ म्हणा तुम्ही या संघाची, अशी तेव्हा सुरू झाली. त्याच्यानंतर त्यांचा अंतकाळ झाला. त्यानंतरही त्यांनी जायच्या आधी त्यांनी आपल्या सगळ्यांना एक संदेश दिला होता. तो मी तुम्हाला वाचून दाखवते, कारण माझी तेवढी योग्यता नाही आहे की मी तेवढा तुम्हाला सांगू शकेन. मी वाचून दाखवते. तो हिंदीमध्ये आहे. रामचंद्र का जीवन ही उनका संदेश है. उनके महान शिष्य स्वामी विवेकानंद ने कहा था, वे अपना उदात्त जीवन जीकर संतुष्ट थे और उनकी व्याख्या करने के बारे में उन्होंने दूसरों को छोड़ दिया. स्वामी जी ने एक अन्य अवसर पर घोषित किया था, आधुनिक जगत के लिए रामकृष्ण का संदेश यही है, मतवादों, आचारों, पंथों, सांप्रदायों और मंदिरों की परवाह मत करो. प्रत्येक मनुष्य के भीतर जो सार वस्तु अर्थात आत्मतत्व विद्यमान है, उसकी तुलना में ये सब तुच्छ है. और मनुष्य के भीतर यह आध्यात्मिकता जितनी ही अभिव्यक्ति होती जाती है, वह सदा के लिए उतना सामर्थ्यवान हो जाता है. पहले इसी की अर्जन करो.
उपलब्धि करो और किसी की भी निंदा मत करो, क्योंकि सभी मतों तथा सभी संप्रदायों में कुछ न कुछ अच्छाई विद्यमान है। अपने जीवन के द्वारा यह दिखा दो कि धर्म और अर्थ कुछ शब्द, नाम अथवा संप्रदाय नहीं, अपितु आध्यात्मिक अनुभूति है। महामानव श्री रामकृष्ण के इस जगत मंच से विदा हो जाने के प्राय 1 शताब्दी से भी अधिक काल बाद उनके जीवन का तात्पर्य और महात्म्य अधिकाधिक अभिव्यक्त होता जा रहा है और यह प्रक्रिया आने वाले युगों तक चलती रहेगी। आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण खामगाववासी म्हणजे एक शतक होऊन गेलं रामकृष्णांना जाऊन, पण तरीसुद्धा त्यांचे जे शिक्षण आहे, त्यांची जी शिक्षा आहे त्यांनी इथे आपल्याला दिली आणि 100 वर्षानंतर त्यांच्या गेल्यानंतरही आज आपण त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो आहोत आणि इथे आपण मंदिर बांधणं हे आपलं एक स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत। त्याची तर त्याला भक्ती ही अत्यंत सुलभ सुंदर मार्ग त्यांनी सांगितलेला आहे आणि ह्या भक्तीचा जर आपण कायम जर त्याचा अभ्यास केला तर साधी नामसाधना ही सुद्धा आपल्याला ठाकूरांच्या जवळ पोहोचवते। आणि हेच त्यांनी सतत सांगितलं आहे की सामान्य लोकांनी ही साधी सोपी सरळ, नका करू तुम्ही कर्म, नका करू तुम्ही अनुष्ठान, नका करू तुम्ही बाकी गोष्टी काहीही, फक्त तुम्ही जर नामसाधना आणि भक्ती प्रेमाने त्याला आळवा। ठाकूरांनी सांगितलं की 1 हात तुम्ही पुढे, आम्ही 10 हात पुढे येतो। म्हणजे काय की आपल्याला त्या परमेश्वराचं जर प्राप्ती करायची असेल तर खरोखरच जर प्रेमाने तुम्ही त्याला साथ घाला, ठाकूरांचं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन होतं। हा अनुभव आहे, हा खोटं काहीच नाही, ठाकूरांनी सांगितलेलं वाक्य आहे, हे माझं स्वतःचं नाही आहे, मला अनुभव आला आहे। मी हा सगळ्यांना सांगू इच्छिते की खरोखर जर प्रेमाने तुम्ही 3 दिवस आळवा, हे ठाकूरांचं वाक्य आहे की 3 दिवस प्रेमाने रडा माझ्या समोर बसून, तुम्ही मला फक्त आळवा भक्तीने प्रेमाने। त्यांनी जे सांगितलंय की आई कशी मुलासाठी, एखाद्या मुलासाठी जीव तिचा तडफडतो, तसा आमचा जीव तडफडतो, आम्ही त्या भक्ताला हात देतो। आणि ही जर तुम्हाला जर प्रचिती घ्यायची असेल तर खरोखर ही जी साधना आहे, सोपी साधना आहे, फक्त नामस्मरण करा। म्हणजे आपल्याला कोणत्याही गुरुनी दिलेलं असो, ते ठाकूरांचं म्हणणं नाही की माझंच आहे हे आहे असं नाही, त्यांनी सांगितलं मी रस्ता तयार केलेला आहे, त्याच्यावरून चालत यायचं आहे, ते आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे। आणि ही जी साधना सांगितली आहे ही अगदी सरळ सुलभ आहे आणि ह्याच्यासाठी आपण जर वाचन जरी केलं, आपण पोथींचे पारायण करतो तसं रामकृष्ण वचनामृत म्हणून पुस्तकं आहे ठाकूरांची, त्यांचे जे शिष्य होते महेंद्रनाथ गुप्त, त्यांनी त्याच्यात सगळं त्यांनी कसं, म्हणजे आपण म्हणतो की दासगणू महाराजांनी गजानन महाराजांची पोथी काय, ह्या ज्या सगळ्या पोथ्या लिहिल्या त्याचप्रमाणे महेंद्रनाथ गुप्त म्हणून त्यांचे जे शिष्य होते, त्यांनाच मास्तर महाशय असं टोपण नाव होतं, श्री म म्हणूनही नाव होतं त्यांचं। तर त्यांनी हे जे लिखाण केलं हे कसं केलं, त्यांच्या संपर्कात ते आल्यानंतर कितीतरी कालानंतर त्यांनी ते लिखाण सुरुवात केलेलं आहे। मग ते कसं करायचे, ते रात्रीच्या वेळेला बसायचे तर 3-3 वाजता त्यांना डोळ्याला धारा लागायच्या, एक एक अक्षर सोन्यासारखं चमकायचं डोळ्यासमोर आणि त्याचं लिखाण व्हायचं। आज मास्तर महाशयांनी जे लिहून ठेवलंय वचनामृत आहे, मातृचरणी आहे, ही जे धर्मग्रंथ आहेत ठाकूरांचे हे अप्रतिम आहेत। दररोज 1 पान वाचा, तुम्हाला त्या दिवसात पडलेला जो काही प्रश्न आहे, आज सामान्य जीवनात आपल्याला दररोजच्या निरनिराळ्या संकटांना, तब्येतींना, निरनिराळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, धार्मिक आर्थिक चणचण असते, सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्या दिवशीच्या त्या पानावर सापडेल, फक्त त्याचं वाचन करा। आपण दररोज 1 पोथीचं पान वाचू शकतो, 1 त्या पुस्तकाचं पान वाचू शकतो आणि वाचून पहा, अनुभव घेऊन पहा। आता शेवटी मी एकच गोष्ट सांगेन की हनुमानाला विचारलं की अरे तू कशी साधना करतो, कशी भक्ती आहे तुझी, तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की मला तिथी नाही माहिती, ना वार नाही माहिती, नक्षत्र नाही माहिती, मला फक्त माझ्या हृदयात जो माझा स्वामी आहे राम, त्याचं मी चिंतन करतो आणि तो माझ्या हृदयात आहे।
त्याचप्रमाणे आज आपण इथे जे जमलो, आजचं हे जे वातावरण आहे, ह्या वातावरणातली जी पॉझिटिव्हिटी आहे ही घेण्यासारखी आहे. आज ठाकूरांनी प्रत्यक्ष ह्या जागेत प्रवेश केलेला आहे, म्हणजे इथे नक्कीच मोठं मंदिर किंवा आश्रम स्थापना होणार आहे, बांधल्या जाईल. आणि हे असं जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून हे कार्य उचलून धरू त्यावेळेला, म्हणजे ठाकूरांची आम्ही तर 38-35 वर्षापूर्वी इच्छा केली होती की नाही व्हायलाच हवं. म्हणजे माझी आई ठाकूरांची भक्त, तिला त्यावेळेला इच्छा होती की खामगावात काहीतरी व्हायला हवं. म्हणजे आज त्याची सुरुवात झालेली आहे. आपण असं सगळ्यांनी सहकार्य करून हे कार्य मोठं करायचं आहे. आणि आपल्या हृदयात जी ठाकूरांची किंवा परमेश्वराची शक्ती वास करते आहे, तिचा सगळ्यांनी अनुभव घ्या. आणि हा ठाकूरांच्या याच्यात तुम्हाला सर्वांना अनुभव येईल. सगळे गुरु तत्व एक आहे, तत्व दुसरं नाही की बा ह्यांनी काही वेगळं सांगितलं आहे, गजानन महाराजांनी वेगळं सांगितलं आहे किंवा दुसऱ्या देवीने वेगळं सांगितलं, काही नाही. तत्व एक आहे. ते तत्व जाणण्याची फक्त आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आणि तो हळूहळूच होतो. आज सगळे करत असतील, नाही करत असं नाही, परंतु आतल्या शक्तीला सगळ्यांनी जाणायला हवं. आणि ते आम्ही म्हणजे मी ठाकूरांच्या या भक्त असल्यामुळे म्हणेन की मी खरोखर त्याचा अनुभव घेते आहे. आणि ते प्रत्यक्ष आपला हात धरून आहेत. मुलगा जेव्हा वडिलांचा हात धरतो, वडील जेव्हा मुलाचा हात धरतात तर तो पडणार नाही, पण मुलाने हात धरला वडिलांचा तर तो पडायची शक्यता असते. पण वडील जेव्हा ते आई वडील म्हणून जे आहेत त्यांनी हात धरला असला की आपण पडणार नाही. आपल्याला ते सांभाळूनच त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. धन्यवाद. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इथे मदत केली, या स्थानाची उपलब्धता केली. ते या लेआउटचे मालक, नंतर साऊंड सिस्टीमचे मिलिंद सराफ, विलासराव देशमुख, या कार्यक्रमासाठी झटणारे सर्व कार्यकर्ते आणि अजूनही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या करणारे आपण सर्व श्रोतावर्ग, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण महाप्रसाद घेऊन येथून पुढे जाऊ शकता. डावीकडे पुरुषांसाठी आहे आणि उजवीकडे इथे महिलांसाठी महाप्रसादाची योजना केलेली आहे. धन्यवाद. आणि अशा प्रकारे सर्व कार्यक्रमाच्या उपरांत महाप्रसादाची सुविधा करण्यात आली होती. भक्तांनी महाप्रसाद घेतला आणि मग श्री रामकृष्ण परमहंस जयंतीचा कार्यक्रम आटपून सर्वजण रवाना झाले. धन्यवाद. चॅनल पाहत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय श्री रामकृष्ण.